सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट आंबट तिखट आणि रिफ्रेशिंग अशी कच्च्या केळीचं सार. हे सार गरम भातासोबत तर खूप छान लागते, पण तसंच प्यायला तरी खूप टेस्टी लागतं. चला तर मग अगदी घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट केळीचं सार कसं बनवायचं ते बघूया. तर सुरुवातीला इथे आपण एक मोठा आणि एक लहान आकाराचा कच्ची कैरी घेतली आहे. इथे आपण 2 मध्यम आकाराची सुद्धा कच्ची कैरी वापरू शकतो. या कैरीला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे. आता हे कैरी आपण कुकरमध्ये टाकायचं आहे. यानंतर यामध्ये 750 ml पर्यंत पाणी घालायचं आहे. तर इथे वाटी 250 ml ची वाटी आहे, त्यामुळे इथे मी 3 वाटीपर्यंत यामध्ये पाणी हे घालत आहे. आता यावरती झाकण लावून 5 शिट्ट्या हे काढून घेणार आहोत. कैरी मस्त सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत दुसरीकडे जितका तिखट लागतो त्यानुसार 3 ते 4 हिरवी मिरची घ्यायचा आहे. मिरचीला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. मिरच्याला तेल लावून घेतल्यानंतर आता हे मिरची आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेण्यासाठी इथे आपण कढईचा वापर करू शकतो किंवा अशा प्रकारे काटा चमच्याला सुद्धा हे मिरच्या लावून गॅसवरती आपण हे भाजून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे चमचेला लावून घेतल्यानंतर आता मध्यम आचेवर हे भाजून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने एकसारखं असं भाजून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे आणि हे मिरच्या थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून देऊ. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायचा आहे. यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तीळ घालायचा आहे आणि कमी आचेवर हे परतवून घेणार आहोत. हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरला लावून एकदम बारीकसं पावडर तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फाईन पावडर हे तयार करून घेतल्यानंतर परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले मिरच्या घालायचा आहे. सोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. आता हे मिक्सरमधून जाडसर हे वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे जाडसर वाटून घेतल्यानंतर आता हे भांडं बाजूला ठेवून द्यायचं आहे. इकडे कुकरला 5 शिट्ट्या झाल्या आहेत. कैरी छान शिजून सॉफ्ट असं तयार झाली आहे. कुकर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावेळी झाकण हे काढून घ्यायचं आहे. इथे आपण बघू शकतो कैरी मऊ झाली आहे. आता हलक्या हाताने दाबून सगळा गर हे बाहेर काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कैरीचं सगळं गर हे बाहेर काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये एक लहान आकाराचा कांदा बारीक असं चिरून यामध्ये घालायचा आहे. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा गूळ घालायचा आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हाताने किंवा चमचेने हे थोडंसं मॅश करून घेऊ. यानंतर यामध्ये मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेलं मिरचीचं वाटण टाकायचं आहे. धने, जिरे आणि तीळ जे आपण मिक्सरमधून फाईन पावडर तयार केलेलं होतं ते पावडरसुद्धा यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता या सारला आपल्याला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी कढईमध्ये एक लहान चमचा तेल घालायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या थोडंसं ठेचून यामध्ये टाकायचं आहे आणि लाईट असं परतवून घेणार आहोत. लसूण हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्त्याचे पाने घालून हे देखील थोडंसं परतवून घेऊ. आता शेवटी यामध्ये पाव चमचा हळद घालायचा आहे. एकदा मिक्स करून घेऊ. तर इथे तडका हे बनून तयार झालेला आहे. आता बाजूला ठेवलेल्या सारला या तडक्यामध्ये टाकायचा आहे. यामध्ये टाकताना गॅसची आच हे कमी ठेवा. तर इथे आपल्याला सार हे किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे एकदा चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घ्या आणि मध्यम आचेवर फक्त 1 उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर गॅसची आच बंद करायचं आहे. तर बस आपलं गरमागरम कच्च्या कैरीचं सार हे बनून तयार झालेलं आहे. हे सार गरम भातासोबत खूपच छान लागते आणि उन्हाळ्यात शरीराला पण खूप छान रिफ्रेशिंग मिळतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. अशाच टेस्टी आणि होममेड रेसिपीसाठी हनीप्रिया खजानाला सपोर्ट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.